Polymorphism. So this is a feature of C++ programming language. So I told about the polymorphism, but in short. Okay, so polymorph, okay, like this means actually the poly is the word, means actually poly means many and morph means form, many forms. So I also given one example of multicolored ball pen. Means ball pen, that pen is a interface, but it gives a different responses: blue, black, red, and another color like green. Okay, so that is the best example of polymorphism. Means many form, means there is an only one interface, only one method, but it gives different responses, different results. Okay, different methods. Okay, so that is a polymorphism. That is in real life, but uh, in programming, how it actually works. Okay, so so this is the example in actually in your first unit. In first, the concept, that is a function overloading. Okay, so this is the example of polymorphism. Just I am giving this example because we have to study this concept polymorphism in another aspect actually. बघा, हा एक पॉलिमॉर्फिझमचं एक हे एक्झाम्पल आहे. तुम्हाला पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट समजावं म्हणून मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण हाच कन्सेप्ट आपल्याला बघायचा पण जरा दुसऱ्या प्रकारे आपल्याला थोडंसं पाहायचं याच्यामध्ये. तर बघा थोडक्यात हा पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, एक काहीतरी एक माध्यम, पण ते एक माध्यम आपल्याला वेगळ्या प्रकारे उत्तर देतं. जसं गाडीचा फोर व्हीलरचा गिअर असेल, तो जो रॉड असेल, तो रॉड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, इवन रिव्हर्स असं सगळ्यांसाठी एकच रॉड काम करतो. हे एक्झाम्पल आहे, मेनी फॉर्म्स. ओके, तर इथे एक्झाम्पल आपण प्रोग्रॅमिंगच्या बाबतीत पाहूया जरासं. इथं पहा, इथं सुद्धा मी तेच करतो आहे. इथं फंक्शन घेतलं आहे बघा मी, डिस्प्ले आणि डिस्प्ले नावाचं. बघा मी इथे फंक्शन घेतलेत बघा. इथं हा फंक्शन ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट आहे. हे एक्झाम्पल्सच आहे पॉलिमॉर्फिझमचं पण. ओके, तर डिस्प्ले आणि डिस्प्ले असे घेतले बघा मी. ओके, तर इथे डिस्प्ले हा फंक्शनचं नाव एकच आहे बघा, तिन्हीमध्ये पण डिस्प्ले फंक्शनचं नाव एकच आहे, म्हणजे एकच माध्यम आहे. पण प्रत्येक हा डिस्प्ले फंक्शन तुम्हाला रिझल्ट मात्र वेगवेगळा देतो. ओके, रिझल्ट मात्र काय करतो, तो वेगवेगळा देतो. म्हणजे दिस डिस्प्ले, दॅट इज अ मीडियम, इज ओनली अ सिंगल, बट इट्स रिझल्ट आर डिफरंट. हेच पॉलिमॉर्फिझम आहे. पॉलिमॉर्फिझम हेच सांगतं काय, की माध्यम एक पण उत्तर अनेक, किंवा त्याचे प्रतिसाद अनेक मिळतात आपल्याला. सेम इथे डिस्प्ले फंक्शन हा सगळ्या तिन्ही फंक्शनचं नाव एकच आहे, पण रिझल्ट मात्र आपल्याला वेगवेगळे मिळतात. म्हणजे हा डिस्प्ले फंक्शन बघा, हा डिस्प्ले आणि हा डिस्प्ले सेम, आपल्याला नावं सारखी आहेत पण रिझल्ट आपल्याला वेगवेगळे मिळणं, ह्यालाच म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. ओके, म्हणजे जे फीचर अगोदर नाही आहे कुठं, तर आपण सारखी नावं देऊ शकतो. याचा अर्थ काय, की फंक्शनला नाव आपण सारखं देऊ शकतो. नाहीतर पहिल्या फंक्शनला डिस्प्ले, दुसरा डिस्प्ले 1, तिसरा डिस्प्ले 2, ओके, अशी नावं द्यायची का वेगळी, तर नाही, एकच फंक्शनला नाव द्यायचं आहे मला, पण त्यांना उत्तर वेगळं द्यायचे असतील तर हा कन्सेप्ट कशामध्ये येतो, पॉलिमॉर्फिझममध्ये येतो, लक्षात ठेवा. तर इथं आपण ॲक्च्युली आता पॉलिमॉर्फिझम बघणार आहेत. ओके, तो जो कन्सेप्ट समजून घ्यायचा, म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं की पॉलिमॉर्फिझम म्हणजे नक्की काय, तर ह्याच्या पुढचं आपल्याला थोडंसं पाहायचं आहे ॲडव्हान्स. ओके, ते ॲडव्हान्स बघायचं आहे. तर ते तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पॉईंटर हा कन्सेप्ट माहिती असायला हवा, जो तुमच्या फर्स्ट इयरला आहे. तर मी इथे एक्झाम्पल घेते बघा पॉईंटरचं. ते इथे एक एक्झाम्पल बघा पॉईंटरचं, समजून घेऊयात. कारण हे पॉईंटर आपण जो बघितला आहे ते प्रीडिफाईंड डेटा टाईपसोबत आपण अप्लाय केला आहे. कोणासोबत, प्रीडिफाईंड डेटा टाईप, म्हणजे इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, हे प्रीडिफाईंड डेटा टाईपचं ते. आता आपण हाच कन्सेप्ट बघतोय पॉईंटरचं, दॅट नाव आय एम अप्लाइंग ऑन user defined data type, that is the class. So see here how it work. Class item. Okay, here I created a class whose name is item, and its data members are code and price. These are the two data members having a class. Okay, and by default these are the private. Next one, public. The member functions are get data and show. Okay,
So get data obviously assigns value to code and price, means to these two data members get data assigns a value, and show member functions shows value of these two. ओके, बघा क्लास आयटम घेतला त्याचे डेटा मेंबर आहेत कोड आणि प्राईस, मेंबर फंक्शन आणि गेट डेटा कोड आणि प्राईसला व्हॅल्यू गेट करतो, घेतो आणि त्यांना असाइन करतो, आणि शो डेटा त्याच व्हॅल्यू शो करतो स्क्रीनवरती. ठीक आहे. आता मेनवरती जाऊया. मेनमध्ये जिथून एक्झिक्युशन स्टार्ट होतं बघा, आयटम हा क्लास आहे, एक्सचा त्याचा ऑब्जेक्ट आहे, एक्सचा ऑब्जेक्ट आहे त्याचा. ठीक आहे. नंतर मी आणखी एक ऑब्जेक्ट तयार केला आहे PTR, पण तो कोणत्या टाईपचा आहे, पॉइंटर टाईपचा आहे. जसं अगोदर PTRच्या अगोदर पॉइंटर दिसते बघा तुम्हाला, स्टार दिसते तुम्हाला, ॲस्टरिक सिम्बॉल दिसते. सो PTR इज द पॉइंटर. Okay, pointer object. PTR is the pointer object. Okay, and before of that it contains a star, so it is a pointer object, and X is only a regular object, it is not a pointer object. So see here, pointer PTR is a pointer object. So pointer always stores what? It always stores value. So because of that PTR assigns pointer, address of X. PTR here I assign address of X because X is the object and address of X is stored by PTR. पॉइंटरचं काम काय बघा, पॉइंटर ही व्हेरिएबल काय करतं, ॲड्रेस स्टोअर करतं, बरोबर आहे का. त्यामुळे मी काय केलं इथं, PTR हा जो पॉइंटर ऑब्जेक्ट आहे, PTR हा जो पॉइंटर ऑब्जेक्ट आहे, ह्यानं कुणाचा ॲड्रेस स्टोअर केला आहे, एक्सचा. इथे दिले इथे दिले बघा, PTRने काय स्टोअर केला आहे, ॲड्रेस, एक्सच्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस स्टोअर केला आहे. ठीक आहे. पुढं बघा दादा, आता एक्सला व्हॅल्यू असाइन करतो आहे मी, गेट डेटा फंक्शन दिलं आहे, इथून कंट्रोल कुठे जाणार आहे, इथं एला 25 बीला 35, या व्हॅल्यू असाइन झाल्या ए आणि बीला, त्याच व्हॅल्यू 25 35 कोणाला असाइन झाल्या, कोड आणि प्राईजला असाइन होतात. ओके, म्हणजे कोड आणि प्राईज किती झाला, 25 35. म्हणजे तुम्ही असंही वापरा, एक्स डॉट गेट डेटा वापरा, किंवा पॉइंटरचा कन्सेप्ट तुम्ही इथे वापरला आहे, त्यामुळे तुम्ही ऑर इथे कमेंट टाकले बघा, फॉरवर्ड स्लॅश दिले मी, तुम्ही हेही वापरलं तरी चालतं, हे इथून इथपर्यंत हे जरी वापरलं तरीही चालतं, म्हणजे हे न वापरता जरी हे वापरलं तरीही चालतं. म्हणजे कुठल्यापैकी एक, हे वापरा किंवा हे वापरा किंवा हे पण दिले बघा थर्ड, तिन्हीपैकी एक कुठलीही स्टेटमेंट वापरा, रिझल्ट तुम्हाला सेम मिळतो. दुसऱ्या स्टेटमेंटवरती काम करूयात आपण. इथं बघा, इथं हे जर वापरलं तर काय, PTR हा ॲड्रेस स्टोअर करतो, आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा ॲरो ऑपरेटर आहे. कोणता, ॲरो. आणि ॲरो ऑपरेटरचं काम काय आहे, ॲरो ऑपरेटर काय सांगतो आपल्याला, ओके, तिथं जे काय आहे, ॲरो ऑपरेटर काय करतो, त्या लोकेशनला जातो. म्हणजे PTRनं काय स्टोअर केलं आहे, PTRनं ॲड्रेस ऑफ एक्स स्टोअर केला आहे. काय, PTRनं काय स्टोअर केलं आहे, ॲड्रेस ऑफ एक्स. मग ॲड्रेस ऑफ एक्सला हा ॲरो काय करतो, ॲड्रेस ऑफ एक्सला काय आहे, ॲड्रेस ऑफ एक्सला काय काय आहेत, कोड आणि प्राईज आहेत. तर या कोड आणि प्राईजला व्हॅल्यू असाइन करण्याचं काम ओके कोण करतं, इथं होतं, लक्षात ठेवा. ओके, तर इथून कंट्रोल काय होतो, इथून PTRने काय स्टोअर आहे, ॲड्रेस ऑफ एक्स. ॲड्रेस ऑफ एक्ससाठी लक्षात, ॲड्रेस ऑफ एक्सवरती जो गेट डेटा आहे त्याला कॉल होतो, आणि 25 आणि 35 म्हणजे ह्या व्हॅल्यू कुठे येतात, परत ए आणि बीला. ओके, म्हणजे PTR जो आहे ॲड्रेस ऑफ एक्सवरती जे मेंबर आहेत कोण, कोड आणि प्राईज यांना व्हॅल्यू असाइन होते. किंवा पुढचं पण एक आहे बघा, हा पॉइंटर PTR म्हणजे काय, फक्त PTR म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एक्स, आणि पॉइंटर PTR म्हणजे काय, त्या ठिकाणी असणाऱ्या व्हॅल्यू ॲट ॲड्रेस, पॉइंटर म्हणजे. ओके, तर त्या ठिकाणी कोड आणि प्राईज आहेत. तर गेट डेटाचा उपयोग करतो आहे, आणि इथून कंट्रोल परत कुठे येतं, इथं ए आणि बीला, म्हणजे कोड आणि प्राईजला ए आणि बीची व्हॅल्यू 25 35 व्हॅल्यू काय होतात, असाइन होतात. तिन्हीपैकी काहीही वापरा. ओके, आता नेक्स्ट पॉईंट, एक्स डॉट शो, सेम इथं पण तेच दिले मी, हे वापरा किंवा हे वापरा. एक्स डॉट शोचा उपयोग केला तर साहजिकच कंट्रोल इथे येणार आहे. ऑलरेडी ह्याच्यामुळे किंवा ह्याच्यामुळे ज्या व्हॅल्यू असाइन झाल्या असतील त्या कोड आणि प्राईजच्या व्हॅल्यू सी आउटमुळे काय होतात, स्क्रीनवरती प्रिंट होणार. समजा हे वापरलात, हा वापरलात, तर जेव्हा तुम्ही फक्त PTR वापरताय, साहजिकच तो ॲड्रेस स्टोअर करतो. जेव्हा तुम्ही ॲड्रेसवरती काम करताय तेव्हा आपल्याला ॲरो ऑपरेटर वापरावा लागतो, ॲड्रेसवरती असणाऱ्या व्हॅल्यू. ओके, ॲड्रेसवरती शोचा कॉल केला, इथं आला, त्या ठिकाणी कोड आणि प्राईज आहे त्याची व्हॅल्यू ते प्रिंट करतं. किंवा
पॉइंटर पी टी आर वापरत आहे, त्याचा अर्थ काय, पी टी आर म्हणजे ॲड्रेस ऑफ एक्स आणि पॉइंटर म्हणजे पी टी आर म्हणजे काय, ॲड्रेस ऑफ एक्स आणि पॉइंटर म्हणजे काय, त्या ठिकाणी असणाऱ्या व्हॅल्यू. ओके, तर त्याच्यासाठी शो फंक्शन कॉल करत आहे आणि शो काय करतो, त्या ठिकाणी काय कोड आणि प्राईज आहे त्याच्या व्हॅल्यू काय करतो, प्रिंट करतो. ओके, ह्याचा अर्थ बघा, आपण इथे काय बघतोय, इथे जो कन्सेप्ट पाहतोय आपण. ओके, तर इथं पॉइंटरचा कन्सेप्ट आपण बघितला. म्हणजे काय, तर आयटम हा क्लास आहे, एक्स हा पॉइंटर आहे आणि पी टी आर हा पॉइंटर टाईपचा. ओके, बघा आयटम हा क्लास आहे, एक्स हा ऑब्जेक्ट आहे. बघा आयटम हा क्लास आहे, एक्स हा ऑब्जेक्ट आहे आणि पी टी आर हा सुद्धा ऑब्जेक्ट आहे, पण हा पॉइंटर टाईपचा आहे. त्यामुळे पॉइंटर टाईपचा ऑब्जेक्ट काय करतो, ॲड्रेस स्टोअर करतो. इथे त्यानं ॲड्रेस स्टोअर केला आहे आणि त्याच कन्सेप्टचा उपयोग केला आपण, पॉइंटरचा उपयोग केला आणि आपण एकतर ॲड्रेसवरती व्हॅल्यू असाईन केल्या किंवा ॲड्रेसच्या व्हॅल्यू काय केल्या, शो केल्या. हा कन्सेप्ट आपण बघितला आता. ठीक आहे, आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. म्हणजे हा कन्सेप्ट पॉइंटरचा तुम्हाला गरजेचं आहे, कारण आपल्याला पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट ॲडव्हान्स पाहायचा आहे. आता पॉलिमॉर्फिझम दोन प्रकारे आहे. काय बघा, पॉलिमॉर्फिझम दोन प्रकारे आहे. तर एकतर पॉलिमॉर्फिझम आहे, एकतर तो कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे आणि ह्यालाच अर्ली बाइंडिंग असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बघा, त्यालाच अर्ली बाइंडिंग असं म्हणतात किंवा त्याला स्टॅटिक बाइंडिंग असं म्हणतात. बघा पॉलिमॉर्फिझम आपण दोन प्रकारे होतो, एक कंपाईल टाईमला होतो आणि दुसरा आहे रन टाईमला. हा जो कंपाईल टाईमला आहे त्यालाच अर्ली बाइंडिंग म्हणतात किंवा स्टॅटिक बाइंडिंग पण म्हणतात आणि दुसरा आहे रन टाईम पॉलिमॉर्फिझम. दुसरा काय आहे, रन टाईम पॉलिमॉर्फिझम. आणि हा कन्सेप्ट समजून घ्यायचा ॲक्च्युली आपल्याला, कारण आपण कंपाईल टाईम हे ऑलरेडी बघितले. म्हणजे जे फंक्शन ओव्हरलोडिंग आपण जे बघितले ना, तेच कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे, दुसरं काही नाही आहे. कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम मीन्स व्हॉट ॲक्च्युली, दॅट इज अ फंक्शन ओव्हरलोडिंग. आपण फंक्शन ओव्हरलोडिंग जे बघितलं तेच कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे. रन टाईम पॉलिमॉर्फिझम आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पॉइंटर हा कन्सेप्ट लागतो. तर वाटल्यास हे पहा एकदा आपण कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आपण बघूयात. हे बघूया कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. इथे जे पाहिले आहे आपण हे एक्झाम्पल, ओके, हे एक्झाम्पल बघितले बघा, हेच कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे. बघा ह्याच्यामध्ये काय करतं, डिस्प्ले हे 3 फंक्शनचं डिक्लेरेशन आहे. 3 फंक्शन डिक्लेअर केलेत मी, डिस्प्ले नावाचे सेम आहे. पण इथे एक गोष्ट दिसते बघा, इथं आय एन टी आहे, इथं फ्लोट आहे आणि इथं आय एन टी फ्लोट आहे. म्हणजे इथे एकच आर्ग्युमेंट आहे पण 3 इंटिजर टाईपचं आहे. इथे एकच आर्ग्युमेंट पण ते फ्लोट टाईपचं आहे. इथं 2 आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, इथं मेनमध्ये ए बीच्या व्हॅल्यू दिलेत. एचा डिस्प्ले एसाठी कॉल आहे. ए कुठल्या टाईपचा आहे, इंटिजर. त्यामुळे साहजिकच हा कॉल कुठं येतो, इथे येतो. का, कारण इथलं हे व्हेरिएबल कुठल्या टाईपचं आहे, इंटिजर. बरोबर आहे का. हा दुसरा आहे बघा, इथून हा बी इथून कॉल कुठे येतो, इथे येतो. काय येतो, कारण बी कुठल्या टाईपचा आहे, बी फ्लोट टाईपचा आहे, त्यामुळे कॉल इथं आला. म्हणजे व्हेरिएबल किती आहेत बघा, व्हेरिएबल इथे एकच आहे, इथं पण एकच आहे, पण हे इथंच का आलं, कारण ए व्हेरिएबल कुठल्या टाईपचा आहे, इंटिजर. हा कॉल बी इथंच का आला, कारण हे व्हेरिएबल कुठल्या टाईपचं आहे, फ्लोट टाईपचं आहे. बरोबर आहे का. तरी कंपाईल टाईमची अवस्था हीच आहे, लक्षात ठेवा. कंपाईल टाईमला म्हणजे अगोदरच हे ठरतं कंपाईल टाईमिंगला की हा कॉल इथंच येणार आहे, हा कॉल इथंच येणार, हा कॉल इथंच येईल. का, कारण हे व्हेरिएबल एकच आहे आणि इंटिजर टाईपचं आहे, हे सुद्धा व्हेरिएबल एकच आहे. मग हा कॉल पहिल्याला का आला नाही, कारण हे व्हेरिएबल कुठं टाईपचं आहे, फ्लोट टाईपचं आहे. म्हणजे व्हेरिएबलची जर संख्या सारखी असेल, इथं संख्या सारखी आहे, जर संख्या सारखी असेल तर तिथेचं काय बघतं, डेटा टाईप बघतं, डेटा टाईपचा बदल आहे. ओके, म्हणजे फंक्शनची नावं सारखी आहेत तर ते कन्फ्यूज होत नाही, लक्षात ठेवा. कारण व्हेरिएबलची संख्या किती आहे, सारखी आहे. ओके, पण व्हेरिएबलचा टाईप कोणता आहे त्याच्यानुसार ते येतं. ओके, इथं काय होतं बघा, व्हेरिएबल फंक्शनचं नाव सारखं आहे, बरोबरच आहे. ओके, मग ते इथं येतं का, फंक्शनचं नाव सारखं आहे म्हणून नाही येत. मग इथं येतं का, घेतं का, नाव सारखं आहे म्हणून नाही, इथं पण नाहीत. का, कारण इथं येतं बघा. का, कारण संख्या किती आर्ग्युमेंटची, 2 आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कंपाईल टाईममध्ये नक्की हेच असतं काय, की कंपाईल टाईममध्ये असं असतं की व्हेरिएबलची एकतर संख्यासारखी असेल त्याचा डेटा टाईप वेगळा असतोच, हे कंपाईल टाईममध्ये असतं. किंवा जर नाहीतर एकतर काय असतं, व्हेरिएबलची संख्या काय असते, वेगळी असते. म्हणजे जशी इथे एकच आहे, इथे एक, इथे मात्र काय 2 आहे. त्यामुळे साहजिकच इथं काय होतं, ते जिथं 2 असेल तिथे गेले बघा. ओके,
हे कंपाईल टाईमला होतं. कंपाईल टाईमला हे फरक दिसतोच. पण अशी सिच्युएशन असेल तर काय, व्हेरिएबलची संख्या पण सारखी आहे इथं, पण व्हेरिएबलचे टाईप्स दोघांचे सेम आहेत. म्हणजे हा बी जसा ए इंटिजर आहे तसा फ्लोट बीसुद्धा इंटिजरच असेल. अशा वेळी काय मग, अशा वेळी काय, ओके, हा प्रॉब्लेम जो आहे हा ॲक्च्युली हा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आणि तोच कुठं आहे, रन टाईम पॉलिमॉर्फिझमचा. हे लक्षात ठेवा. कारण कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझममध्ये जर संख्या व्हेरिएबलची संख्या सारखी असेल, पॅरामीटरची संख्या सारखी असेल, तर निदान डेटा टाईप तरी वेगळा असतोच. नाहीतर एक तर संख्या वेगळी असते. ओके, आर्ग्युमेंटची टोटल नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स वेगळे असतात. पण रन टाईमला मात्र सगळंच सारखं असेल तर काय, सगळंच सारखं आहे, आर्ग्युमेंटची संख्याही सारखी आहे, त्याची डेटा टाईप पण सारखी आहे, तर काय. ओके, हाच कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. तो कुठे येतो, रन टाईम पॉलिमॉर्फिझमला. कुठे येतो, रन टाईम पॉलिमॉर्फिझमला. ओके, आपण ते पाहूयात. रन टाईम पॉलिमॉर्फिझमचं नक्की काय घडतं रन टाईम पॉलिमॉर्फिझमला. ओके.